नमस्कार मित्रांनो, या छोट्या लेक्चरमध्ये आपल्याला आज ग्रीन जीडीपी म्हणजेच हरित ढोबळ देशांतर्गत उत्पन्न याची कन्सेप्ट बघायची आहे। सुदैवाने मान्सूनच चालू आहे। 2024चा अतिशय सुंदर पाऊस चाललेला आहे। काही ठिकाणी अर्थात पूर परिस्थिती आहे, त्याच्याबद्दल आपल्याला सहानुभूती आहेच, पण ओव्हरऑल किमान मान्सून बरा चाललेला आहे हे फार महत्त्वाचं आहे। पिकं चांगली आहेत अनेक ठिकाणी। ओके, सो ग्रीन जीडीपी किंवा त्यालाच जीडीपी म्हणजे ग्रीन जीडीपी असं म्हणतात। यालाच एक अजून शब्द आहे, तो म्हणजे एन्व्हायरमेंटली ॲडजस्टेड जीडीपी, म्हणजे पर्यावरणानुसार बदल केला गेलेला जीडीपी। ओके, राईट। आता बघा, ही कन्सेप्ट तुम्हाला समजून घेण्याच्या आधी एक गोष्ट, एक इकॉनॉमिक्समध्ये एक कन्सेप्ट असते, तिला म्हणतात इंग्लिशमध्ये एक्सटर्नॅलिटीज। ओके, एक्सटर्नॅलिटी। ओके, याला मराठीमध्ये किंवा हिंदीमध्ये बाह्यता असं पण म्हणतात, बाह्यता। ओके ओके, इंग्लिशमधला शब्द मात्र जरूर लक्षात ठेवा, एक्सटर्नॅलिटी, बाह्यता। म्हणजे काय? म्हणजे असं की पॉझिटिव्ह और निगेटिव्ह आउटकम ऑफ अ गिव्हन इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी, म्हणजे एखादी आर्थिक क्रिया घडत असताना त्या आर्थिक क्रियेमुळे एखादी सकारात्मक किंवा नकारात्मक गोष्ट घडून येणे, ओके, दॅट अफेक्ट्स अ थर्ड पार्टी दॅट इज नॉट डायरेक्टली रिलेटेड टू दॅट ॲक्टिव्हिटी। म्हणजे एखादी काहीतरी आर्थिक प्रक्रिया घडते आहे आणि त्या आर्थिक प्रक्रियेमुळे एखाद्या तिसऱ्याच व्यक्तीवर, की जी व्यक्ती त्या आर्थिक प्रक्रियेचा भाग नाही, अशा तिसऱ्याच व्यक्तीवर सकारात्मक किंवा नकारात्मक काही परिणाम घडून येत असेल तर त्याला एक्सटर्नॅलिटी म्हणतात, बाह्यता म्हणतात। ओके, आता ही बाह्यता ही सकारात्मक असू शकते किंवा नकारात्मक असू शकते। सकारात्मक बाह्यता याला म्हणतात पॉझिटिव्ह एक्सटर्नॅलिटी आणि नकारात्मक बाह्यता याला म्हणतात निगेटिव्ह एक्सटर्नॅलिटी। ओके, आता याचा आपण सिंपल एक्झाम्पल घेऊ। समजा ही कुठली तरी आपल्या गावाकडची नदी आहे आणि ही नदी व्यवस्थित आहे, स्वच्छ आहे, सुंदर आहे, आणि समजा याच्या काठावर काही लोक इथे राहतात। ओके, आणि समजा हे पाणी सुरुवातीला अतिशय स्वच्छ आणि व्यवस्थित असल्यामुळे इथे ही लोक मासेमारी करतात, त्याच्यानंतर आपली धुणी भांडी, गुरांना पाणी पाजणं वगैरे सगळे या गोष्टी करतात, असं रुटीन चाललेलं आहे। ओके, आता समजा इथे एक मोठा कारखाना उभा राहिला बाजूला। या कारखान्याचा या लोकांशी काहीही संबंध नाही, म्हणजे या लोकांची इथे काही गुंतवणूक नाही या कारखान्यामध्ये, किंवा इथला कोणी या कारखान्यामध्ये काम करायला जात नाही, किंवा या लोकांनी काही हा कारखाना मागितला नव्हता, म्हणजे काहीच या लोकांचा इथे संबंध नाही। आणि समजा हा कारखाना उभा राहिल्यानंतर त्या कारखान्याचं दूषित पाणी समजा त्या कारखान्याने इथे सोडून दिलं नदीमध्ये। ओके, आणि त्याच्यामुळे समजा इथले मासे मरायला लागले, पाणी दूषित झालं, ते पाणी गुरांना पिता येत नाहीये, कपडी धुणी भांड्यांसाठी वापरता येत नाहीये, पिण्यासाठी वापरता येत नाहीये, असे परिणाम झाले। तर काय झालं, ही लोक ज्यांचा ही जी आर्थिक प्रक्रिया होते आहे इथे, म्हणजे एक कारखाना उभा राहणे आणि त्या कारखान्यातलं उत्पादन होणे, ही आर्थिक प्रक्रिया आहे, इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी आहे। या इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीशी, या आर्थिक ॲक्टिव्हिटीशी या लोकांचा काही संबंध नाही, म्हणजे हे थर्ड पार्टी आहे। थर्ड पार्टी म्हणजे काय? जिचा काही संबंध नाही। ओके, त्याच्यामुळे तर या लोकांवर याच्याशी काही संबंध नसताना सुद्धा प्रतिकूल परिणाम होतो आहे, म्हणजे काय होतोय? निगेटिव्ह एक्सटर्नॅलिटी होते। ओके, आता याच्याच पद्धतीने पॉझिटिव्ह एक्सटर्नॅलिटी सुद्धा असू शकते। पॉझिटिव्ह एक्सटर्नॅलिटी म्हणजे अशी एखादी गोष्ट झाली की जिचा या लोकांशी काही संबंध नाही, पण तरी त्या लोकांना काहीतरी पॉझिटिव्ह फायदा झाला, म्हणजे पॉझिटिव्ह एक्सटर्नॅलिटी किंवा सकारात्मक बाह्यता। आता बघा, तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे, जे माझ्या टेलिग्राम चॅनलवर असतील किंवा जनरल बघत असतील, तर आम्ही बरंचसं काम करतो आहे पाण्यामध्ये। गावाकडे एक अख्खी नदी, 25 किलोमीटरची नदी, माळण नदी, अमळनेर तालुक्यामध्ये आम्ही पुनरुज्जीवित केली, की जवळपास 40 वर्षापासून ती कोरडी होती, ती पुनरुज्जीवित केली, त्याच्यावर 13 बांध बांधले, त्याच्यानंतर नदी, नाले, नंतर तलाव, बऱ्याच गोष्टींचं पुनरुज्जीवन केलं आम्ही। ओके, आता मी एक एक्झाम्पल सांगतो तुम्हाला, की अनेक वेळा असं आहे की त्या नदीपासून प्रत्यक्षात दूर असलेल्या अनेक विहिरींना सुद्धा पाणी येत आहे। आता नदी जी पुनरुज्जीवित झाली
नदी पुनरुज्जीवित झाली ही एक प्रकारची इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी झाली, कारण तिथे खोदकाम झालं, वायडनिंग झालं म्हणजे रुंदी वाढवली, त्याच्यानंतर बांध बांधले, ही सगळे आर्थिक प्रक्रिया हे झालं. आता याच्याशी ज्या शेतकऱ्यांना फायदा झाला त्या शेतकऱ्यांचा या आर्थिक प्रक्रियेशी काही संबंध नव्हता. त्यांनी तिथे काही कॉन्ट्रीब्यूट केलेलं नाही किंवा त्यांनी मागणी केलेली नाही किंवा काही नाही. पण तरी त्यांच्या विहिरींना पाणी आलं आणि जे पूर्वी फक्त 1 किंवा 2 पिकं घेऊ शकायची ते शेतकरी आता 4-4, 5-5 पिकं घेऊ शकतात. एक एक्झाम्पल म्हणून मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो. माझा बालपणीचा मित्र आहे गावातलाच, श्यामदादा म्हणतो. तसा माझ्यापेक्षा 1 वर्षाने मोठा आहे तो, पण आम्ही एकत्र गोट्या खेळलेलो आहेत. ओके, तुमच्यातले अनेक जणांनी जे थोडेसे आता 25-30 शीत असतील त्यांना हे गोट्यांचा खेळ माहीत असेल. सो आम्ही एकत्र गोट्या खेळलेलो, विटीदांडू खेळलेलो, लपाछपी खेळलेलो. श्यामदादाची विहीर आहे इथे. श्यामदादाच्या विहिरीला गेली जवळपास 40 वर्ष पाणी नव्हतं. 40 वर्ष, विचार करा, 40 वर्ष. आणि आता जे आम्ही पलीकडे या साईडला नदीचं पुनरुज्जीवन केलं, नाल्यांचं पुनरुज्जीवन केलं, तलाव पुनरुज्जीवन केलं, त्याच्याने श्यामदादाच्या विहिरीला पाणी आलं. श्यामदादा काय म्हणतो बघा, विहीर किती जुनी आहे? हे बरेच 40-45 वर्षापासून जुनी आहे आणि पाणी नाही होतं त्याच्यात. 40 वर्षानंतर आता पाणी आलंय. बर, पाणी हे बघा, तुम्हाला दिसते ना किती जुनी विहीर आहे ही. 40 वर्ष जुनी आपली विहीर. हो, हा जो बोलतोय ना, मीच बोलतोय ऍक्च्युअली त्या व्हिडिओ मध्ये. हे बघा. अच्छा, म्हणजे आता आपण जवळपास मे महिना संपत आलेला आहे. मे महिन्यामध्ये सुद्धा याला पाणी आहे. मे महिन्यामध्ये नॉर्मल म्हणजे शीतळा पण पाणी नाही होतं. म्हणजे शीतळा पण पाणी नव्हतं. शीतळा हा शब्द टिपिकल खानदेशी किंवा अहिराणी मधला शब्द आहे. आम्ही अहिराणी बोलतो, घरी पण अहिराणी बोलतो ऍक्च्युअली. शीतळा म्हणजे थेंब, म्हणजे एकही शीतळा पाणी नाही, म्हणजे एकही थेंब पाणी नाही. पावसाळ्यात पण नव्हतं. नाही, कोरडी. आता आपल्या उन्हाळ्यात सुद्धा पाणी आहे. साधारणतः किती पाणी असेल शांभू? तरी 15-20 फूट, 25 फूटच्या वरती पाणी आहे. बरोबर. मला एक सांगा, 25 फूट हे जे पाणी मे मध्ये आपण मारोळ विकास मंच करते, जवळपास 5 ते 10 वर्ष काम करतोय. हो, याचा किती फायदा झाला असं या पाण्यासाठी? याचा भरपूर फायदा झाला. म्हणजे जमिनीत पाणी येत नाही. जमिनीत पाणी येत आहे म्हणजे तिकडे जे पुनरुज्जीवन वगैरे झालं त्याचं जमिनीतनं पाणी येऊन इथे येत आहे. ओके, एनिवे, सांगायचा उद्देश काय मित्रांनो, की बेसिकली, आणि तुम्हाला मी वारंवार सांगतो, आपण कितीही मोठे अधिकारी झालो, कितीही मोठे बिझनेसमन झालो, अजून काही झालो, आपण गावाकडे पाहिलं पाहिजे. कारण आपला खरा भारत हा ग्रामीण भागामध्ये, मी हे जे फ्री एज्युकेशन करतोय हे पण याच्यासाठीच करतोय की आपल्या ग्रामीण भागातल्या, शहरी भागातल्या पण गरिबांना जास्तीत जास्त कन्सेप्ट क्लिअर झाल्या पाहिजेत आणि त्या फ्री मिळाल्या पाहिजेत. त्यामुळे जास्तीत जास्त मुलामुलींपर्यंत हे जरूर पोहोचवा. एनिवेज, आणि मी तुम्हाला पुन्हा सांगतो, मी ग्रुपवर पण बऱ्याचदा टाकतो की जर तुम्हाला स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळालं नाही तर आयुष्य संपलं असं मानू नका. त्याच्यानंतर जर तुम्ही गावात शेती करत असाल ना, तर शेती उत्तम करा आणि गावामध्ये भाग घ्या, गावाच्या राजकारणामध्ये, गावाच्या समाजकारणामध्ये. कारण आपण नाही, तरुण नाही, तर मग गावाचा विकास करणार कोण? अक्षरशः लाखो रुपये, कोट्यवधी रुपयांचे फंड येतात, वित्त आयोगाचे फंड येतात, वेगवेगळ्या केंद्राच्या योजनांचे फंड येतात, वेगवेगळ्या राज्याच्या योजनांचे फंड येतात. ते फंड कोण कुठे घेऊन जातं? ते अधिकारी आणि पदाधिकारी गावातल्या लेवलचे. तर त्यांच्यावर लक्ष ठेवा की काय गावाच्या विकासाचा आराखडा काय बनतो आहे. तो आराखडा खरोखर आपल्याला पाहिजे असणाऱ्या गोष्टींचा बनतोय का उगाच काहीतरी कुठेतरी काहीतरी उभं करून द्यायचं, त्याच्यामध्ये टक्केवारी करून विषय संपून द्यायचा. लक्ष ठेवा गावाकडे, त्याच्याशिवाय भारत विकसित होणार नाही. तुम्हाला अजून एक गंमत सांगतो. तुम्ही गुगल ॲप स्टोअरवर जा आणि मेरी पंचायत नावाचं एक ॲप आहे, ते डाउनलोड करा. मेरी पंचायत, हे ग्रामीण विकास मंत्रालयाचं आहे, केंद्र सरकारच्या. तिथे जाऊन रजिस्ट्रेशन करायचं, म्हणजे तिथे राज्य निवडायचं महाराष्ट्र, त्याच्यानंतर जिल्हा तालुका निवडायचा आणि आपलं गाव निवडायचं आणि मग रजिस्टर होतं. तिथे सगळे ग्रामपंचायतीचे हिशोब, ग्रामपंचायतीचे बँक अकाउंट, त्याच्यातला बॅलन्स, ग्रामपंचायतीने आतापर्यंत कोणते कोणते कॉन्ट्रॅक्ट दिले, कोणाला दिले, कोणतं पेमेंट केलं,
कोणते विकास आराखडे बनवले सगळं येतं. ओके, आणि ते बघून बघून तुम्ही जाब विचारा, जिथे चुकीचं असेल तिथे जरूर जाब विचारा, जरूर लक्षात ठेवा. ओके, एनिवे, तर पॉझिटिव्ह एक्सटर्नॅलिटी म्हणजे सकारात्मक बाह्यता. याचा अर्थ तुम्ही बघितला की श्यामदादाचा काही संबंध नाही पण तरी त्याला फायदा झाला, आणि अशा अनेक शेतकरी. पॉझिटिव्ह एक्सटर्नॅलिटी. ओके, राईट. आता ज्यावेळी, आता याचा आणि ग्रीन जीडीपीचा किंवा जीडीपीचा काय संबंध, तर ज्यावेळी बघा जीडीपी वाढतो एखाद्या देशाचा म्हणजे काय होतं, याचा अर्थ त्या देशामध्ये आर्थिक प्रक्रिया वाढत आहेत, बरोबर. जास्त उत्पादन होत आहे, जास्त सेवा निर्माण होत आहेत, बरोबर. मग अनेक विकासाच्या या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत, अशा विकासाच्या अनेक ॲक्टिव्हिटीज अशा असू शकतात की ज्याच्याने अशा पॉझिटिव्ह एक्सटर्नॅलिटी किंवा निगेटिव्ह एक्सटर्नॅलिटी पण निर्माण होऊ शकतात. समजा एक महाकाय प्रचंड मोठा कारखाना उभा राहिला आणि त्याच्यासाठी समजा 20, 30, 40 हेक्टरचं जंगल तोडावं लागलं. इथे आपण ती जी जंगलतोड झाली ही मोजतो का? नाही मोजत. आपण फक्त काय मोजतो की तो कारखाना लागला आणि त्या कारखान्यातनं समजा 100 कोटीचं उत्पादन झालं तर आपण 100 कोटी जीडीपी मध्ये मोजतो. पण समजा 40 हेक्टरवरची झाडं तोडली गेली असेल तर त्या झाडांची किंमत काय होती, ते झाडं किती ऑक्सिजन देत होते, ती झाडं मातीची झीज कशी रोखत होते, ती झाडं टेम्परेचर कसं कमी करत होते, हे कुठेही मोजलं जात नाही. सो ज्यावेळी तो कारखाना उभा राहिला, जंगलतोड झाली, तर जंगलतोडी बरोबर निगेटिव्ह एक्सटर्नॅलिटी झाल्या. म्हणजे काय की अच्छा, तिथे आजूबाजूला जर आदिवासी असतील तर कदाचित आदिवासींचं जीवन त्या जंगलावर अवलंबून असेल तर त्या आदिवासींच्या जीवनाला प्रॉब्लेम झाला. या सगळ्या निगेटिव्ह एक्सटर्नॅलिटीज आपण कुठेच मोजत नाही. प्रत्यक्षात त्या मोजायला पाहिजे. आणि त्याच्यामुळे जर 100 रुपये त्या कारखान्यातनं उत्पादन झालं तर 100 रुपयाचं 100 रुपये जीडीपी नाही मोजला पाहिजे. 100 मधनं किती झाडं तोडली गेली त्यांची किंमत किती ती मायनस केली पाहिजे. किती आजूबाजूच्या लोकांच्या जीवनावर निगेटिव्ह परिणाम झाला तो मायनस केला पाहिजे. जमिनीची धूप झाली ती मायनस केली पाहिजे. टेम्परेचर वाढणार असेल ते मायनस केलं पाहिजे. सगळ्या अशा निगेटिव्ह एक्सटर्नॅलिटीज मायनस करून म्हणजे पर्यावरणाची हानी किंवा जी पर्यावरणाची हानी झाली असेल ती भरून काढण्यासाठी किती पैसे खर्च करावे लागतील ते याच्यातनं मायनस केले पाहिजे, तर आपल्याला खरा जीडीपी मिळेल. याच्यासाठी हे एक्सटर्नॅलिटीज हा शब्द महत्वाचा आहे. ओके, राईट. आता जे नुसतं जीडीपी जे आहे तर जीडीपी आधीपासून बऱ्याच तज्ज्ञांचं असं म्हणणं होतं की हे जी जीडीपी आहे ना, जीडीपी आणि जीडीपी वरनं विकास मोजणं हे चुकीचं आहे. याचं कारण म्हणजे की जीडीपी या गोष्टी कन्सिडर करत नाही ज्या मी आता सांगितल्या. ओके, सो जीडीपी ज्यावेळी आपण मोजतो त्यावेळी काय काय प्रॉब्लेम असतो, तो प्रॉब्लेम असा असतो की विकास तर होतोय, जीडीपी वाढतोय म्हणजे विकास होतोय, पण तो कशाच्या जोरावर होतो आहे, विकासाच्या बदल्यात कशाचा ऱ्हास होतो आहे. एक सिंपल एक्झाम्पल सांगतो. समजा ही व्यक्ती असेल, याचं हे घर आहे. समजा हा इथली व्यक्ती एक वीट काढून बाजारात विकत असेल. समजा एक वीट काढून तो 50 रुपयाला विकतो. समजा आज त्याने एक वीट काढली आणि 50 रुपयाला, सहज म्हणून सांगतोय एक्झाम्पल, 50 रुपयाला विकली तर याचा जीडीपी झाला 50 रुपये. अजून एक काढली, पण मला एक सांगा, याचा जीडीपी वाढतोय 50 रुपये 100 रुपये, पण याचा विकास होतोय का? नाही. कारण जे भांडवल आहे त्याचं, हे घर म्हणजे एक प्रकारचं त्याचं भांडवल आहे, ज्याच्या बळावर तो जगतो आहे तेच तो हळूहळू उद्ध्वस्त करतोय. त्याच पद्धतीने संपूर्ण निसर्ग, संपूर्ण पर्यावरण हे सुद्धा आपलं घर आहे. आणि जर त्या पर्यावरणाचा नाश करून आपण जीडीपी वाढवत असू तर याचा अर्थ हळूहळू आपण ज्या घरात राहतोय ते घरच नष्ट करतोय. हे याचं मिनिंग आहे, राईट. कशाचं डिप्लिशन म्हणजे ऱ्हास. ज्यावेळी आपण कोळसाच्या खाणी किंवा खनिज तेलाच्या खाणी हे करतो, एक प्रकारे आपण पर्यावरणाची हळूहळू हानी करत असतो. पण याचा अर्थ जीडीपी वाढवायचा नाही, कारण जरूर वाढवायचा. याचा अर्थ काय की पर्यावरण आणि विकास हा जो तथाकथित विकास आहे याच्यात समतोल असला पाहिजे. कुठलंही एक टोकावर जाऊन उपयोग नाही, समतोल असणं गरजेचं असतं, राईट. विकासाच्या बदल्यात आपण कशाची अवनती म्हणजे डिग्रेडेशन. बघा, डिप्लिशन आणि डिग्रेडेशन याच्यात फरक आहे. डिप्लिशन म्हणजे काय की मुळात एखादी गोष्ट कमीच होणे. ओके,
समजा इथनं कोळसा काढला जातोय तर हा कोळसा डायरेक्ट कमीच होतोय, कारण कोळसा रिन्युएबल नाहीये, पुनर्निर्माणक्षम नाहीये, म्हणजे परत तयार होत नाही. म्हणजे कोळसा आपण काढला की तो परमनंट कमी झाला, त्याला डिप्लिशन किंवा ऱ्हास म्हणतात. आणि अवनती किंवा डिग्रेडेशन म्हणजे काय, समजा इथे हे सगळं याचं नदीचं प्रदूषण असेल तर नदीचं पाणी नाही कमी होत आहे, पण नदीची जी क्वालिटी आहे, पाण्याची क्वालिटी खराब होते, याला डिग्रेडेशन किंवा अवनती म्हणतात. ओके, क्वालिटी कमी होणे. ओके, हे बघा खूप सारं जर पाणी आपण शेतांमध्ये वापरलं तर हे बघा क्षारपड होतात जमिनी. बघा हे सगळे क्षार जमा झाले आणि इथे काहीच उगवत नाही, क्षारपड होतात जमिनी. म्हणजे समजा आपण सुरुवातीला प्रचंड पाणी वापरून समजा भात शेती केली किंवा खूप सारा ऊस लावला वगैरे वगैरे, तर सुरुवातीला तर फार बरं वाटेल, चांगलं उत्पन्न मिळते, चांगलं उत्पन्न. कदाचित 10 वर्षांनी जमीन क्षारपड होऊन जाईल, अशी सगळे क्षार जमा होतील आणि नंतर काहीच उगवणार नाही. मग ते सुरुवातीचे 10 वर्षाचं उत्पन्न काय कामाचं आपलं, की ज्याच्याने आपलं शेतच खराब होऊन गेलं. हे काय डिग्रेडेशन. याच्याने शेत नष्ट नाही झालं, म्हणजे शेत काही इथून कमी नाही झालं, कट नाही झालं, शेताच्या मातीची क्वालिटी खराब झाली, याला म्हणतो आपण डिग्रेडेशन. ओके, राईट. आणि तिसरं म्हणजे तो विकास शाश्वत आहे का, सस्टेनेबल. शाश्वत किंवा सस्टेनेबल पुढे आपण बघणारच आहोत ही कन्सेप्ट. पण सस्टेनेबल किंवा शाश्वत म्हणजे काय, की जो विकास आता आपण करतो आहे तो विकास आपल्याला दीर्घ काळपर्यंत मेंटेन करता येणार आहे का, या पद्धतीने. एक सिंपल एक्झाम्पल सांगतो. तुम्ही फार मोठमोठ्या अलीकडे मीडियामध्ये फार मोठमोठ्या या बघितल्या असतील, काय मोठमोठी लग्न बघितली असतील, प्रचंड कितीतरी 1000 कोटींच्या खर्चाचे वगैरे वगैरे. ओके, ठीक आहे. आता ते लग्न पाहून जर आपल्याकडच्या लोकांनी पण, आणि असं होतं बरं का, आपल्याकडच्या लोकांनी पण सुरुवात केली की माझ्या मुलीचं किंवा माझ्या मुलाचं लग्न तुम्ही असंच करणार, हाच मंडप उभारणार, तोच उभारणार, कोटी रुपये खर्च करणार, किंवा एखादा मध्यमवर्गीय असेल तो म्हणेल मी 50 लाख खर्च करणार. ओके, ठीक आहे. हे शाश्वत आहे का, टिकणार आहे का? पहिल्या मुलीचं लग्न कराल, दुसऱ्या मुलाचं लग्न कराल, तिसऱ्या मुलीचं लग्न कराल, व्हॉट एव्हर मे बी, हे टिकणार आहे का? म्हणजे आपल्याला वाटेल की माझा विकास आहे, की मी इतर श्रीमंतांसारखं मी पण लग्न करून दाखवतो आहे, पण हे तुम्हाला परवडणार आहे का, ते टिकणार आहे का, त्या पद्धतीने आपल्या जीवनाचा गाळा बरोबर चालणार आहे का दीर्घकाळपर्यंत, राईट? तर हे आहे शाश्वत आहे की नाही. जसं कोळसा खाणीमध्ये पण काय असतं, समजा कोळशाच्या बळावर आपण इलेक्ट्रिसिटी बनवत असू वगैरे वगैरे, तर किती वेळपर्यंत कोळसा तर संपणार आहे, कधीपर्यंत हे चालू राहील, 10 वर्ष, 20 वर्ष, 50 वर्ष, 70 वर्ष, 100 वर्ष, त्याच्यानंतर काय, म्हणजे कधी ना कधी तो विकास थांबेल. तर आपल्याला असा विकास पाहिजे की तो अखंड काळपर्यंत चालवता येईल, म्हणजेच बॅलन्स असला पाहिजे. ओके, सो शाश्वत नसतो. सो हे जे प्रॉब्लेम्स आहेत जीडीपी मोजण्यामध्ये, की जीडीपी मोजताना हे बघितलं जात नाही की काय डिप्लिशन म्हणजे ऱ्हास होत आहे, हे बघितलं जात नाही की काय अवनती म्हणजे डिग्रेडेशन होतंय, आणि हे बघितलं जात नाही की तो विकास शाश्वत म्हणजे दीर्घकाळपर्यंत मेंटेन करता येण्यासारखा आहे की नाही आहे. आणि म्हणून मग कन्सेप्ट आली ग्रीन जीडीपीची. आता मी जे 3 गोष्टी सांगितल्या या काय होत्या, शॉर्टकमिंग्स ऑफ ट्रॅडिशनल जीडीपी किंवा पारंपरिक जीडीपीच्या मर्यादा होत्या त्या, म्हणून मग ग्रीन जीडीपीची कन्सेप्ट आली. पण या कन्सेप्टची हिस्ट्री बरीच जुनी आहे. आपल्याला माहिती आहे की SNA सिस्टीम जी होती, युनायटेड नेशन्सची सिस्टीम ऑफ नॅशनल अकाउंट्स, जी आपण जीडीपी वगैरे मध्ये बघितलेली आहे, ती प्रकाशित केली युनायटेड नेशन्स म्हणजे संयुक्त राष्ट्रसंघाने 1953 मध्ये. त्याच्यानंतर 1993 मध्ये पुन्हा युनायटेड नेशन्स म्हणजे संयुक्त राष्ट्रसंघाने एक पब्लिश केलं हँडबुक, त्याचं नाव होतं हँडबुक ऑफ नॅशनल अकाउंटिंग इंटिग्रेटेड एन्व्हायरमेंटल अँड इकॉनॉमिक अकाउंटिंग. ओके, यालाच काय म्हणतात, सिस्टीम ऑफ इंटिग्रेटेड म्हणजे एकात्मिक, एन्व्हायरमेंटल म्हणजे पर्यावरणीय, आणि आर्थिक अकाउंटिंग म्हणजे पर्यावरण आणि आर्थिक या दोघांचं कॉम्बिनेशन करणारी सिस्टीम. हिचा शॉर्ट फॉर्म आहे SEEA. काय आहे, SEEA, सिस्टीम ऑफ एन्व्हायरमेंटल अँड इकॉनॉमिक अकाउंटिंग. ओके, हे कधी 1993 मध्ये. ठीक आहे. याच्याने एक नवीन फ्रेमवर्क तयार केली की बाबा एन्व्हायरमेंट
आणि त्याचं रिलेशनशिप विथ इकॉनॉमी, म्हणजे जसा आर्थिक विकास होतो तसा पर्यावरणावर काय परिणाम होतो वगैरे वगैरे याचं कॉम्बिनेशन करणारी, याच्याशी एकमेकांची सांगड घालणारी ही सिस्टीम होती. ओके, राईट. ही SEEA कधी 1993 मध्ये. 2012 मध्ये याच्याशीच रिलेटेड SEEA CF म्हणजे सेंट्रल फ्रेमवर्क अजून एक अडॉप्ट करण्यात आली, स्वीकारण्यात आली युनायटेड नेशन्सच्या स्टॅटिस्टिकल कमिशनने. ओके, ही होती फर्स्ट इंटरनॅशनल स्टँडर्ड फॉर एन्व्हायरमेंटल इकॉनॉमिक अकाउंटिंग. हे फक्त हँडबुक होतं. 2012 मध्ये ही पहिल्यांदी हे इंटरनॅशनल स्टँडर्ड म्हणजे आंतरराष्ट्रीय मानक तयार करण्यात आलं. कशाचं? पर्यावरणीय आणि आर्थिक अकाउंटिंगचं. ओके, 2012 मध्ये. आता याच्यामध्ये 3 स्टेप्स असतात. 3 स्टेप्स काय असतात? फिजिकल अकाउंटिंग. फिजिकल अकाउंटिंग म्हणजे काय? असं समजा की आपला देश म्हणजे फक्त एक शेत आहे, एक गाव आहे असं समजू, एवढाच आपला देश आहे असं समजू. तर या देशामध्ये म्हणजेच आपल्या गावामध्ये किती झाडं आहेत, किती कोणती पीक, चांगली माती आहे शेतीची, राईट. त्याच्यानंतर कोणत्या नद्या नाले पाण्याचे हे आहेत, असा जो निसर्ग आहे या निसर्गाच्या घटकांना काउंट करणं फिजिकल अकाउंटिंग. म्हणजे इतकी झाडं आहेत, इतक्या नद्या आहेत, इतके नाले आहेत, इतके तलाव आहेत, त्याची कॅपॅसिटी किती वगैरे वगैरे यांचं मोजणी करणे म्हणजे यांचं अकाउंटिंग करणे. हे पहिलं फिजिकली मोजणे. ओके, प्रत्यक्षात जाऊन मोजणे. हे कोणते? नैसर्गिक किंवा पर्यावरणीय घटक. त्याच्यानंतर मॉनिटरी व्हॅल्युएशन. मग यांना रुपयाच्या स्वरूपात व्यक्त करणं की बाबा एका झाडाला किती रुपये म्हणून काउंट करायचं. खरं तर एका झाडाला कितीच रुपयामध्ये काउंट करता येऊ शकत नाही, कारण ते आपल्याला जीवन देत असतं वेगवेगळ्या प्रकारे. ते आपल्याला ऑक्सिजन देतं, ते आपल्याला अन्न देतं, ते आपलं पर्यावरण राखतं. बट एनिवे काहीतरी एक स्टँडर्ड वापरून त्याला रुपयांच्या स्वरूपात मोजणे. हे दुसरं. पहिलं काय? काउंटिंग. दुसरं त्याला रुपयाच्या स्वरूपात मोजणं म्हणजे मॉनिटरी व्हॅल्युएशन. आणि तिसरं म्हणजे इंटिग्रेशन विथ नॅशनल इन्कम किंवा वेल्थ अकाउंट. आणि मग हे जे मोजलेले आहेत यांना जो आपण GDP मोजतो किंवा जे आपले नॅशनल अकाउंट्स असतात त्याच्यामध्ये यांचं इनकॉर्पोरेशन करणं म्हणजे यांना त्याच्यात समाविष्ट करणं. मग त्यावेळी GDP मोजताना बाबा GDP एखाद्या कारखान्याने इतका GDP एवढं प्रोडक्शन केलं, तर ते प्रोडक्शन करत असताना पर्यावरणाला किती हानी पोहोचवली, तर ऑलरेडी आपण पर्यावरण इथे मोजलं आहे, त्याला पैशांच्या स्वरूपात व्यक्त केलेलं आहे. मग त्याच्यावरनं काढणं की किती नुकसान झालं आणि ते किंवा काय फायदा झाला, दोन्ही असू शकतात, ते आपल्या नॅशनल अकाउंटमध्ये मिळवणं किंवा वजा करणं. ही तिसरी स्टेप. ओके, अशा 3 स्टेप असतात ग्रीन GDPच्या अकाउंटमध्ये. ओके, आता याचा जो ग्रीन GDPचा फॉर्म्युला जनरली असा व्यक्त केला जातो, आपली नॉर्मल GDP वजा R म्हणजे काय? हा R आहे रिस्टोअरसाठी. रिस्टोअर म्हणजे काय? एखादी गोष्ट पूर्ववत करणे. सो ज्यावेळी हा GDP जो वाढला आपला किंवा GDP जितका आहे त्या GDPचं प्रोडक्शन करताना जे पर्यावरणाचं नुकसान झालं, जे पर्यावरण नष्ट झालं, ते पुन्हा रिस्टोअर म्हणजे पुन्हा परत जसंच्या तसं करण्यासाठी किती खर्च लागेल तो खर्च इथून वजा करायचा, कारण तेवढं नुकसान झालेलं आहे म्हणजे तेवढं GDP कमी केला पाहिजे. ओके, हे रिस्टोअरसाठी. आणि A म्हणजे ॲव्हर्ट. म्हणजे काय? की एखादा GDP तयार करत असताना पर्यावरणाला जी हानी पोहोचू शकते ती हानी पोहोचू नये म्हणून करावा लागणारा खर्च त्याला म्हणायचं ॲव्हर्ट. म्हणजे एखादी गोष्ट टाळणे किंवा रोखणे. सो पर्यावरणाची होऊ शकणारी हानी रोखण्यासाठी जो खर्च करावा लागेल तो पण मायनस करावा लागेल, राईट. सो हे 2 मायनस करायचे. किंवा इन जनरल आपण असंही म्हणू शकतो की GDP वजा पर्यावरणीय हानी. हे सुद्धा आपण म्हणू शकतो. इन जनरल पर्यावरणीय हानी टाळण्यासाठी लागणारा खर्च तो मायनस करायचा. तो केला की आपल्याला काय मिळेल? ग्रीन GDP, हरित GDP मिळेल. ओके, ठीक आहे. पुढे जाऊ. 2017 मध्ये युनायटेड नेशन्स म्हणजे संयुक्त राष्ट्रसंघाची जी स्टॅटिस्टिकल डिव्हिजन आहे
त्याच्यानंतर UNEP म्हणजे युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्राम, आणि अजून सेक्रेटरिएट ऑफ कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटी CBD कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटी आणि युरोपियन युनियन यांनी मिळून एक कन्सेप्ट लॉन्च केली, ती NCAVES ही ती कन्सेप्ट आहे जी आता भारतात पण लागू केली आपण, त्याच्यामुळे थोडंसं लक्षात ठेवा. NCAVES तो वरती करतो. NCAVES याचा लॉंग फॉर्म काय आहे? नॅचरल कॅपिटल अकाउंटिंग अँड व्हॅल्युएशन ऑफ इकोसिस्टीम सर्व्हिसेस. लांब आहे, जनरल लक्षात ठेवा. फक्त किमान हे ग्रीन GDPशी पर्यावरणाशी संबंधित हे लक्षात ठेवा. चुकून कधी लॉंग फॉर्म विचारला गेला तर तुम्हाला हे नॅचरल इकोसिस्टीम वगैरे याच्यावरनं आठवून जाईल. सो नॅचरल कॅपिटल अकाउंटिंग अँड व्हॅल्युएशन ऑफ इकोसिस्टीम सर्व्हिसेस 2017 मध्ये युनायटेड नेशन्स. 2021 मध्ये हे जे SEEA आहे आपण आधीच बघितलं होतं, त्याच्यात एक सेंट्रल फ्रेमवर्क त्यांनी केली होती. अजून एक आलं त्यांनी इकोसिस्टीम अकाउंटिंग, हे नवीन आणलं युनायटेड नेशन्स 2021 मध्ये. इकोसिस्टीम अकाउंट म्हणजे काय बघा, जो नॅचरल SEA याच्यामध्ये ना, हे बघा, हे लाकूड, पाणी, मासे, खनिज, माती हे ॲक्च्युली मोजले जातात, एक एक वस्तू म्हणून मोजले जातात. पण याच्या व्यतिरिक्त एक सगळी जी इकोसिस्टीम असते, सगळी जी परिस्थितिकी असते, ती सगळी मिळून काहीतरी फायदा देत असते माणसाला. जसं जेनेटिक डायव्हर्सिटी मेंटेन करते, जनरल टेम्परेचर मेंटेन करते, राईट. सो या गोष्टी असतात की ज्या ॲक्च्युली आपल्याला अशा फिजिकली एक एक काउंटिंग करता येत नाही. जेनेटिक डायव्हर्सिटी कशी काउंटिंग करणार? सो या इकोसिस्टीम अकाउंटिंगमध्ये बघा, सर्व्हिसेस दे प्रोव्हाइड, ज्या परिस्थितिकी असतात त्याच्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात इनडायरेक्टली माणसासाठी, पर्यावरणासाठी, त्यांचं अकाउंटिंग केलं जातं. ओके, राईट. आता भारतामध्ये हे जे NCAVES आहे ना, नॅचरल कॅपिटल अकाउंटिंग अँड व्हॅल्युएशन वगैरे, हे NSO नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस आपल्याला माहिती आहे कोणत्या मिनिस्ट्रीच्या अंडर आहे? सांख्यिकीय व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या अंडर. NSO नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस. NSOने ही NCAVES पद्धत जी आहे ही लागू केलेली आहे, इम्प्लिमेंट केलेली आहे. ओके. आणि मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट म्हणजे पर्यावरण मंत्रालय, त्याच्यानंतर वन मंत्रालय वगैरे यांच्या सहकार्याने त्याचं काम चालू आहे. सो NCAVES ही कन्सेप्ट भारतामध्ये इम्प्लिमेंट केली गेलेली आहे. कोणी केली आहे? NSOने. एवढं लक्षात ठेवा. ओके, ठीक. आता ग्रीन GDP इन इंडिया, भारतामध्ये काय हिस्ट्री आहे ग्रीन GDPची? 1990 पासून सुरू होते भारतातली हिस्ट्री. CSO म्हणजे सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑफिस, आपल्याला माहिती आहे CSO होतं पूर्वी, यांनी डेव्हलप केली होती एक फ्रेमवर्क. ओके, कधी? 1990 मध्ये. सो CSOने ग्रीन GDPच्या संदर्भात अकाउंटिंग करण्यासाठी एक फ्रेमवर्क, एक आराखडा डेव्हलप केला होता. कधी? 1990 मध्ये. त्याच्यानंतर 1997 पासून पुढे कॉम्पेंडियम ऑन एन्व्हायरमेंटल स्टॅटिस्टिक्स बिगॅन टू बी रिलीज्ड, म्हणजे पर्यावरणीय सांख्यिकीशी संबंधित आकडेवारी पद्धती वगैरे रिलीज करायला सुरुवात केली. कोणी? CSOने. 1997 पासून. 90 मध्ये फ्रेमवर्क तयार केली, 97 पासून वेगवेगळे पब्लिकेशनद्वारे या गोष्टी रिलीज करायला सुरुवात झाली. 1999-2000 मध्ये गोवा या राज्याने पहिला पायलट प्रोजेक्ट लॉन्च केला डीलिंग विथ नॅचरल रिसोर्सेस अकाउंटिंग, म्हणजे जे नैसर्गिक साधन संपत्ती आहे, नैसर्गिक साधन संपत्तीच्या अकाउंटिंगचा प्रयोग पायलट प्रोजेक्ट म्हणजे पथदर्शी प्रकल्प म्हणून कोणत्या राज्याने पहिल्यांदा सुरू केला? गोवा. पक्क लक्षात ठेवा. आणि कधी? 1999-2000 मध्ये. नंतर मग हे रिसोर्स अकाउंटिंग अजून 8 राज्यांमध्ये केलं गेलं. ओके, गोवा पहिलं राज्य होतं, त्याच्यानंतर अजून 8 राज्यांमध्ये केलं गेलं. आणि मग हे जे सगळं 8 राज्यांचे आणि इतर पण सगळे अनुभव होते हे एकत्रित करण्यासाठी 2010 मध्ये एक टेक्निकल ॲडवायझरी कमिटी म्हणजे तांत्रिक
सल्लागार समिती नेमली गेली 2010 मध्ये. त्याचे चेअरमन होते डॉक्टर किरीट पारेख, पक्क लक्षात ठेवा. आणि यांचं काय होतं की या ज्या नवीन अकाउंटिंग मेथड CSOने डेव्हलप केलेल्या होत्या, त्यानंतर गोवाने प्रयत्न केला होता, अजून 8 राज्यांनी केलं होतं, या सगळ्यांचं सिंथेसिस एकत्रीकरण करणं हे या किरीट पारेख समितीचं काम होतं. सो टेक्निकल ॲडवायझरी कमिटी, डॉक्टर किरीट पारेख हे चेअरमन, अध्यक्ष 2010. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर 4 ऑगस्ट 2011, हे पण पक्क लक्षात ठेवा, 4 ऑगस्ट 2011 संपूर्ण देशासाठी ग्रीन नॅशनल अकाउंटिंग याची फ्रेमवर्क तयार करण्यासाठी एक हाय पॉवर्ड एक्सपर्ट कमिटी, म्हणजे उच्चाधिकार समिती, तज्ज्ञ समिती नेमण्यात आली. त्याचे अध्यक्ष होते पार्थ दासगुप्ता. कोण होते? पार्थ दासगुप्ता. आणि हे ब्रेनचाइल्ड होतं त्यावेळचे पर्यावरण मंत्री होते जयराम रमेश. किंवा जयराम रमेश यांना पर्यावरणाच्या बाबतीत बराच मान आहे. त्यांनी अनेक गोष्टी पर्यावरणाच्या बाबतीत केलेल्या आहेत. काही वेळा त्यांना डेव्हलपमेंटच्या विरोधी काही वेळा समजलं जातं किंवा मानलं जातं, जे एक्स्ट्रीम व्ह्यू असतात वगैरे वगैरे, पण त्यांनी एन्व्हायरमेंटमध्ये खूप काम केलेलं आहे जयराम रमेश. सो जे जयराम रमेश होते त्यावेळचे पर्यावरण मंत्री, त्यांच्या डोक्यातली आयडिया होती आणि त्यांनी हे पार्थ दासगुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली 4 ऑगस्ट 2011 ही समिती नेमली, हाय पॉवर समिती, की ग्रीन GDP कसा मोजायचा, त्याला नॅशनल अकाउंटमध्ये कसं इन्कॉर्पोरेट करायचं, आणि याच्याशी संबंधित सगळं एक साचा तयार करण्यासाठी या कमिटीला हे देण्यात आलं. ओके, राईट. त्याच्यानंतर कॉम्प्ट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया म्हणजे CAG यांनी पण काही गाईडलाईन्स ज्या तयार केल्या होत्या, इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ सुप्रीम ऑडिट इन्स्टिट्यूशन, म्हणजे ज्या ऑडिटची हेड आहे जागतिक स्तरावरची, ही इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर सुप्रीम ऑडिट, यांच्या गाईडलाईननुसार आपल्या CAGने सुद्धा एन्व्हायरमेंटल ऑडिट म्हणजे पर्यावरणीय लेखापरीक्षण सुरू केलं. ओके, 2002 मध्ये स्पेशलाइज्ड गाईडलाईन्स इन रिस्पेक्ट ऑफ दिस रिलीज याच्या संदर्भाने, हे ठीक आहे, याची काही फार आवश्यकता नाही आहे. ओके, आता बघा, जो 2010 मध्ये जी पार्थ दासगुप्ता समिती होती, त्या पार्थ दासगुप्ता समितीने 2013 मध्ये आपला अहवाल दिला. 2013 मध्ये त्यावेळी डॉक्टर मनमोहन सिंग हे पंतप्रधान होते. इनफॅक्ट त्यावेळेचाच फोटो आहे ज्यावेळी त्यांनी एक प्रेस रिलीज केला होता आणि तो अहवाल सादर केला होता पार्थ दासगुप्ता समितीने. ओके, त्यांनी म्हटलं की GDP बेस्ड मेजर ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ सफर्स फ्रॉम एक्स्ट्रीम नॅरोनेस, की GDP हा एकमेव आधार घेऊन देशाचा विकास मोजणे ही अतिशय संकुचित संकल्पना आहे, हे पार्थ दासगुप्ता समितीने सांगितलं. आणि कारण काय? कारण आपले जे नॅचरल रिसोर्सेस आहेत, आपले जे पर्यावरणीय रिसोर्सेस आहेत, नैसर्गिक साधन संपत्ती आहे, त्याचं काउंटिंग याच्यात केलं जात नाही. काउंटिंग पण नाही, ऱ्हास नाही, त्याचं डिग्रेडेशन नाही, डिप्लिशन नाही, काही केलं. पण त्यांनी म्हटलं की अशा पद्धतीने फ्रेमवर्क तयार केलं गेलं पाहिजे की ज्याच्याने जी देशाची संपत्ती आहे ती संपत्ती मोजताना किंवा इन्कम मोजताना त्याच्यातनं काय सबट्रॅक्ट म्हणजे वजा केलं पाहिजे, डिप्लिशन ऑफ नॅचरल रिसोर्सेस, की नैसर्गिक साधन संपत्तीचा किती ऱ्हास झाला, किती अवनती झाली, हे मायनस केलं पाहिजे आपल्या याच्यात इन्कममधनं किंवा आपल्या संपत्तीमधनं देशाच्या. ओके, हे त्यांनी म्हटलं. त्यांनी काय आपले हे दिले रेकमेंडेशन्स. पहिलं म्हटलं की इवन ग्रीन GDP ही कन्सेप्ट पण एवढी सफिशियंट नाही आहे, म्हणजे GDP तर नाहीच नाही, पण ग्रीन GDP जी आत्ताची कन्सेप्ट आहे ती पण सफिशियंट नाही आहे. न्यू फॉर्म्युला फॉर ग्रीन GDP डेव्हलप झाला पाहिजे, नवीन फॉर्म्युला डेव्हलप झाला पाहिजे. नॅचरल रिसोर्सेस म्हणजे नैसर्गिक साधन संपत्ती, ह्युमन कॅपिटल म्हणजे तुम्ही आम्ही आपलं एक्सपर्ट म्हणजे मानव संसाधन, आणि इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे पायाभूत सुविधा, या सुद्धा मोजल्या गेल्या पाहिजेत. ओके, त्यांनी 3 स्टेप्स दिल्या की 3 स्टेप्समध्ये काय काय मोजलं पाहिजे. एक म्हणजे शॉर्ट टर्म म्हणजे अल्पकालीन मेजरमेंट. काय अल्पकालीन मोजणी? त्यात काय मोजायचं? व्हॅल्यू सप्लाईज अँड यूज ऑफ लँड, जंगल, वूड म्हणजे जमीन, वन, जंगल आणि वूड म्हणजे लाकूड यांची मेजरमेंट करायची. ओके,
नंतर मीडियम टर्म म्हणजे मध्यम मुदतीमध्ये काय करायचं, हे काय शॉर्ट टर्म मध्ये 1 वर्षाच्या आत. ओके. त्यानंतर साधारणतः 5 वर्षाच्या आत काय करायचं, ग्रीन GDP मोजायचा आणि ग्रीन NDP मोजायचा युझिंग SEEA मेथड, सिस्टीम ऑफ एन्व्हायरमेंटल अँड इकॉनॉमिक अकाउंटिंग, जी युनायटेड नेशन्सची आहे ना, ती वापरून ग्रीन GDP आणि ग्रीन NDP मोजायचा 5 वर्षाच्या आत. आणि दीर्घ काळामध्ये म्हणजे साधारणतः 10 वर्षाच्या आत इन्स्टिट्यूशनल फ्रेमवर्क ऑफ मेजरिंग ग्रीन म्हणजे ग्रीन GDP मोजण्यासाठी एक संस्थात्मक प्रणाली तयार करायची. कोण मोजणार, कसं मोजणार, कसे सर्वे करणार, काय पद्धत असणार, याची सगळी फ्रेमवर्क इंस्टिट्यूशनल संस्थात्मक स्वरूप द्यायचं. जसं आता साधा GDP मोजण्यासाठी NSO आहे, त्याच्यानंतर नॅशनल सॅम्पल सर्वे ऑर्गनायझेशन आहे वगैरे वगैरे, अशा पद्धतीने ग्रीन GDP मोजण्यासाठी एक संस्थात्मक चौकट तयार करायची 10 वर्षाच्या आत. ओके. या पार्थ दासगुप्ता समितीच्या सगळ्या शिफारशी होत्या. आंतरराष्ट्रीय स्तरावर चीनने ग्रीन GDP मोजण्याचा प्रयत्न केला 2006 मध्ये. तर त्यांनी मागच्या वर्षांचा मोजला तर ग्रीन GDPच्या फॉर्म्युल्याने 2004 मध्ये त्यांचा GDP होता तो 3% कमी होत होता. म्हणजे जर ग्रीन GDPचा फॉर्म्युला लावला तर त्यांचा जो नॉर्मल GDP होता 2004 मधला तो 3% कमी होत होता. अर्थात तिथे मग वेगवेगळे राजकीय हे झाले, वादविवाद म्हणा किंवा डिफरन्सेस वगैरे वगैरे, आणि त्यामुळे 2007 पासून चायनाने हे मोजणं बंद करून टाकलं. ओके. सो आंतरराष्ट्रीय स्तराचं. सो ही कन्सेप्ट आहे पण अगदी फुल फ्लेजेड कुठे लॉन्च नाही आहे. थोडेफार प्रयत्न केले जातात वगैरे वगैरे वगैरे, पण एक कन्सेप्ट म्हणून शेवटी काय पुढच्या 5-10 वर्षामध्ये हे करावंच लागेल. कारण ज्या वेगाने पर्यावरणाचा ऱ्हास होतोय ते जर बघितलं तर याच्यावर आपल्याला काम करावंच लागेल. ओके. सो मित्रांनो, ही होती ग्रीन GDPची कन्सेप्ट. ओके. तुम्हाला व्यवस्थित कळली असेल अशी मला खात्री आहे. तुम्हाला चांगलं वाटलं तर जरूर कॉमेंट करून मला सांगा. ओके. थँक्यू व्हेरी मच.